तर गुंडी गुडिया हा त्यांच्यावर केलेला आमच्या पक्षाने जो आरोप आहे तो योग्य आहे. गुंगी गुडिया असं म्हणलं चुकीचं कुठंच काय नाही. बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही. पण गुंगी गुडिया ही शिवे आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही. तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे आवश्यकता नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे. पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे. पत्रकारांनी तर विचारलेच पाहिजे, मात्र नागरिक विचारत असेल तर त्याची उत्तर दिली पाहिजे. आपल्यावर जर आरोप होत असतील समाजकारणात, राजकारणात, सार्वजनिक जीवनात, त्याची देखील उत्तरे दिल्या गेली पाहिजे. मात्र आपण बघितलं की ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे. अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाहीत. त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे. जर उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवे आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही. हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. अजितदादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत. यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही. आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे आवश्यकता नाही. मला हेही या निमित्तानं सांगायचं आहे की जेव्हा टीका होते तेव्हा सकारात्मक बघितली पाहिजे. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया एका काळामध्ये म्हटलं गेलं आणि इंदिरा गांधी गुंगी गुडिया नाही, त्याच इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना थेट अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसालाही त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. त्यामुळे इंदिरा गांधी ह्या भारताच्या एक लोह पंतप्रधान, एक अत्यंत परखड पंतप्रधान, धाडसी पंतप्रधान अशा स्वरूपाची एक भूमिका आणि एक प्रतिमा ही इंदिरा गांधींची तयार झाली आहे. ती प्रतिमा काही कोणची ती एजन्सी, काही ते गुलाबी रंग वापरणारे जी काही एजन्सी राष्ट्रवादीने मधल्या काळात लावली होती, अरोरा का फरोरा, त्याच्या एजन्सीने तयार केलेले नाही. ही इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाने इंदिरा गांधींची एक प्रतिमा ही अत्यंत कणखर अशा स्वरूपाची तयार झाली आहे. आज
आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा हे साबित करावं. आणि दुर्गा हे साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं, तर दुर्गा हे सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ घातो स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफीचा निर्णय हे ताबडतोबीने त्यांनी घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर जे आहे त्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, त्याची त्यांनी होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगी गुड्या तर आहेतच आहेत. आणि हे जे भारतीय जनता पक्ष तो पक्ष रोज त्यांच्या पक्षाला, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खात्यातल्या मंत्र्यांना जे हाल लावले आहेत त्यांचं कोणतंही फाईल क्लिअर होत नाही. त्यांच्या विभागाकडे विशेष मुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी जो अजित पवार पक्षाचा पवार साहेबांचा जो पक्ष होता हा मोदीच्या अमित शहाच्या ताटाखालचं मांजर झालाय का, अशा प्रकारे आज एक संशयाची स्थिती ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात निर्माण झाली आहे. आणि आता थेट निवडणूक आयोगाने आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांना पत्र लिहिलंय आणि सांगितलंय की तुम्ही आणि तुमचे 2 मुलं तुम्ही हे पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात आणि खजानजीपासून सगळे अधिकार तुमच्याकडे घेत असताना तुम्ही हे जे निर्णय घेतलेले आहेत हे तुमच्या पक्षाच्या घटनेला अनुरूप नाहीत. आणि या प्रश्नाचं देखील उत्तर अद्यापपर्यंत त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे राजकीय पातळीवर कुठेतरी, माफ करा, नैतिक पातळीवर आणि निवडणूक आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर जर त्या काहीच बोलत नाही तर गुंडी गुडिया हा त्यांच्यावर केलेला आमच्या पक्षाने जो आरोप आहे तो योग्य आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. पण महत्त्वाचं काय की तिथं जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला जात होता तेव्हा बीडच्या लोकांच्या वतीने एका पत्रकाराने योग्य असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. तो म्हणजे तिथं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाढत असणारी गुन्हेगारी. तुम्ही बघितलं असेल तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं. आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही. पण त्याची पिलावळ छोटी छोटी गुंडाची अजून बाहेर आहे आणि तेच त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला. माझं तर पत्रकारांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला. न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. पूर्वी इंदिरा गांधीजी जेव्हा शांत असायच्या, नाहीतर कुठेतरी कदाचित माझं वाचन कमी आहे, कदाचित मी चुकीचं बोललो तर माफ करा, पण त्या काळामध्ये काही लोकांनी लिहिलं होतं की नेहरूजींबरोबर जेव्हा इंदिरा गांधीजी जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या, त्या ऑब्झर्व करायच्या. आणि लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलं होतं की गुंगी गुडिया म्हणजे शांत. आणि काही लोकांनी भाषणाच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. पण जेव्हा
त्या पदाची जबाबदारी इंदिरा गांधीजींवर आली. या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी हटकवलं गेलं नाही.